शुभ सकाळ. मी निघालेली आहे माझ्या कामावर जायला, म्हणजेच मी स्वयंपाकाचे कामं करते. मी आज माझी स्कूटी घेऊन गेले होते. मला बाहेर जायचं होतं आज. पहिल्या घरी मी बनवलेले आहे एकदम टेस्टीशी डाळ. ह्याची फुल रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. भरपूर सारं तूप लावून बनवलेले आहेत मी गोल गरगरीत चपात्या आणि एकदम कलरफुल छान दिसणारं सॅलेड कट करून ठेवलेलं आहे छोटे छोटे पीसमध्ये. आणि मलाई पनीर भुर्जी बनवलेली आहे, खूप छान झाली होती. आणि पूर्ण जेवण झाकलं, किचन पण स्वच्छ केलेलं आहे. आता मला जायचं आहे दुसऱ्या घरी, तर चला मी दाखवते तुम्हाला दुसऱ्या घरी मी काय बनवलेलं आहे. दुसरी दीदी अजून आली नव्हती, इथे सुट्ट्या कामाला दुसरी ताई येते. बघा खाली आले तर खूप छान सुंदरशा मासे बघा किती छान आहेत. वॉचमॅन अंकल पण मला बघून हसायला लागले, रोज तू व्हिडिओ बनवतेस, काय करतेस तू व्हिडिओचा. दुसऱ्या घरी मी बनवलेलं आहे मशरूम आणि वाटाण्याची सुकी भाजी. जेवढी टेस्टला छान आहे तेवढीच बनवायला पण एकदम सोपी पद्धत आहे. आणि गोल गोल गरगरीत बनवल्या चपात्या. मी लंच बॉक्स पॅक केलेले आहेत, आज 2 लंच बॉक्स होते. लंच पॅक करून भांडे घासलेले आहेत, किचन एकदम स्वच्छ केलेलं आहे. आता मला जायचं आहे तिसऱ्या घरी. आजचा कोणत्या घरचा स्वयंपाक आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा, मला भरपूर भरपूर सपोर्ट करा. तिसऱ्या घरी मी बनवलेला आहे एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीने कांदा पोहा, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकून बनवलेले आहे मी. गवारची भाजी एकदम छान आणि डाळ बनवली आहे. तुम्ही डाळीचा कलर बघू शकता किती सुंदर आहे, तेवढंच खायला पण टेस्टी आहे. सॅलेड कट केलेलं आहे मी. सॅलेड, चपाती, गवारीची भाजी, जीरा राईस हे सगळं मी लंचमध्ये पॅक केलं होतं. 2 जणांचे लंच होते. इथे पण मी भांडे घासते, भांडे धुवून किचन स्वच्छ केलेलं आहे. आता मला जायचं आहे लास्ट घरी, म्हणजे चौथ्या घरी. तर चला मी तुम्हाला दाखवते चौथ्या घरी मी आज काय बनवलं. आणि मी लवकरच येईल संध्याकाळी डिनर म्हणजे संध्याकाळचं जेवण बनवायला. जशी लास्ट घरी आले तसंच बघा किती भरपूर पाऊस पडला आणि मी आज छत्री पण नव्हती आणली. इथे केलेली आहे मी लाल माठची भाजी आणि हिरवी मुगाची डाळ. सॅलेड कट केलेला आहे, चपात्या मोकळा सुटसुटीत बनवलेला आहे. भात पूर्ण मी जेवण बनवून झाकलेलं आहे. लाल माठ मी नारळ टाकून बनवलेले आहे. आता मला जायचं आहे माझ्या घरी. आजचे कामं माझे पूर्ण संपलेले आहे, तर असंच मला सपोर्ट करत राहा.